Hello students, in this video we are going to learn 4th chapter of 8th standard mathematics, altitudes and medians of a triangle. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला एकच प्रॅक्टिस सेट आहे 4.1. ओके, त्याच्यामध्ये अल्टिट्यूड्स आणि मीडियन ट्रायंगलमध्ये ड्रॉ करून बघायचे आहेत आणि काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून आपण याला काय करतोय, 2 पार्टमध्ये डिवाइड करतोय. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला बेसिक्स क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस सेटमधले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि राहिलेले प्रॉब्लेम्स आपण पार्ट नंबर 2 मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला शिकायचं काय याच्यामध्ये, तर व्हॉट इज अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब म्हणजे काय, नंतर व्हॉट इज ऑर्थोसेंटर, ऑर्थोसेंटर काय असतं, नंतर व्हॉट इज मीडियन, व्हॉट इज सेंट्रॉइड, देन प्रॉपर्टीज ऑफ ऑर्थोसेंटर, प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रिऑइड, देन अल्टिट्यूड आणि मीडियनमधला डिफरन्स पाहणार आहोत आपण आणि इव्हेंच्युअली ते कसं ड्रॉ करायचं ते पाहणार आहोत. ठीक आहे, पहिला बघा व्हॉट इज अल्टिट्यूड. अल्टिट्यूडला मराठीमध्ये काय म्हणतात तर शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय. अजून काय बघणार आहोत, व्हॉट इज ऑर्थोसेंटर म्हणजे लंब संपात बिंदू म्हणजे काय. मराठीमधल्या शब्दांवरून आपल्याला थोडंफार अंदाज येतो की शिरोलंब म्हणजे काय, तर शिरोबिंदूतून काढलेला लंब म्हणजे शिरोलंब. पण अल्टिट्यूड या शब्दामध्ये आपल्याला कळत नाही, म्हणून बघा, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल टू द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. ओके, म्हणजे अ परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ABC हे 3 वर्टेक्स आहेत ट्रायंगलचे. तर त्या वर्टेक्समधून त्याच्या समोरच्या बाजूवरती काढलेला लंब म्हणजे परपेंडिक्युलर, याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. करेक्ट, म्हणजे ए पासून या समोरच्या लाईनवरती परपेंडिक्युलर काढला तर AP हा झाला अल्टिट्यूड. ओके, मराठीमध्ये आपण कसं म्हणू याला, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर काढलेला लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. व्हेरी सिम्पल. वर्टेक्समधून त्याच्या समोरच्या बाजूवरती काढलेल्या परपेंडिक्युलरला अल्टिट्यूड म्हणतात. नेक्स्ट पॉईंट काय, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर ऑफ द ट्रायंगल. इट इज जनरली डिनोटेड बाय लेटर O. म्हणजे आता या फिगरमध्ये बघा, प्रत्येक वर्टेक्समधून समोरच्या बाजूवरती लंब काढलेला आहे. वायमधून YQ हा लंब काढला, एक्समधून XR हा लंब काढला आणि झेडमधून ZP हा लंब काढला. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वर्टेक्समधून आपण त्याच्या समोरच्या बाजूवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे आणि ते परपेंडिक्युलर भेटतात कुठे एकमेकाला, तर या पॉईंटमध्ये भेटतात. म्हणजे जेव्हा अल्टिट्यूड एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये भेटतात त्या पॉईंटला म्हणतात ऑर्थोसेंटर आणि ते ओनं डिनोट केलं जातं. ठीक आहे, आता इथे म्हटलं आहे की द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. कॉन्करन्स म्हणजे काय, इंटरसेक्टिंग का नाही म्हटलं, इंटरसेक्टिंग म्हणजे पण भेटणे, कॉन्करन्स म्हणजे पण भेटणे. मग इथे कॉन्करन्स का वापरले, तर जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त लाईन्स एकमेकाला भेटतात त्यावेळी त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि जेव्हा 2 लाईन एकमेकांना भेटतात त्यावेळी त्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतात. कळला डिफरन्स कॉन्करन्स आणि इंटरसेक्टिंगमधला. म्हणून इथे काय येतं आहे, 3 अल्टिट्यूड भेटत आहेत म्हणून तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स झाला, त्याला म्हणतात ऑर्थोसेंटर. मराठीमध्ये त्याला कसं म्हणू शकतो, शिरोलंबाच्या संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात. तो O या अक्षराने दर्शवतात. क्लिअर. नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज ऑफ ऑर्थोसेंटर. आता ऑर्थोसेंटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात अल्टिट्यूड ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, ज्याचा अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आता बघा, बेस BC जो आहे त्याच्या समोरचा वर्टेक्स कोणता आहे, तर A. करेक्ट. आता A वरून जर त्याच्या समोरच्या साईडवरती बेस BC वरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा झाला तर तो कसा येणार आहे, तर ही सेगमेंट AB जी आहे ती वर्टेक्स A मधून टाकलेली परपेंडिक्युलर आहे. करेक्ट. तसंच सेगमेंट AB वरती जर त्याच्या अपोजिट वर्टेक्समधून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर सेगमेंट CB हा परपेंडिक्युलर आहे आणि आता राहतो वर्टेक्स B मधून
सेगमेंट ए सीवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो होणार आहे सेगमेंट बी डी. ओके, मग आता या राईट अँगल ट्रायंगल ए बी सीचे अल्टिट्यूड कोणते होणार आहेत? सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट बी डी आर अल्टिट्यूड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. मग आता हे अल्टिट्यूड भेटतात कुठे? तर ह्या पॉईंटला भेटतात. करेक्ट. म्हणून प्रॉपर्टी काय होणार आहे? द ऑर्थोसेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. म्हणजे जो 90 अंशाचा कोन बनतो आहे त्या कोनाचा जो वर्टेक्स आहे तोच त्या राईट अँगल ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर असतो. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की काटकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा हा जो काटकोन करणारा शिरोबिंदू आहे तर हाच त्याचा लंबसंपात बिंदू असतो. राईट. नेक्स्ट बघा, अल्टिट्यूड ऑफ अक्यूट अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? तर लघुकोन. लघुकोनाचे अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब कसे असणार आहेत? तर ए डी, बी ई आणि सी एफ हे झाले अल्टिट्यूड्स ऑफ अक्यूट अँगल ट्रायंगल. राईट. मग याची प्रॉपर्टी काय होऊ शकते? तर याचा ऑर्थोसेंटर बघा ट्रायंगलच्या आतमध्ये आहे. म्हणून प्रॉपर्टी काय येईल? द ऑर्थोसेंटर ऑफ ॲन अक्यूट अँगल ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे लघुकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. बरोबर, आतमध्ये आहे ना. नेक्स्ट, अल्टिट्यूड ऑफ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशालकोन त्रिकोणाचे शिरोलंब. आता बघा, ट्रायंगल पी क्यू आर हा विशालकोन त्रिकोण आहे. मग आता त्याचे अल्टिट्यूड कसे आहेत बघा. एक तर सिंपल आहे, वर्टेक्स क्यूमधून त्याच्या अपोजिट साईड पी आरवरती टाकलेला शिरोलंब क्यू बी आहे. राईट. मग आता वर्टेक्स पीमधून आरवरती शिरोलंब टाकायचा असेल तर तो ट्रायंगलच्या आतमध्ये तर येत नाही. म्हणून आपण काय केलं, सेगमेंट इकडे बाहेर खेचली. ओके, आणि मग इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर सेगमेंट पी ए ही एक अल्टिट्यूड झाली. मग तसंच वर्टेक्स आरमधून सेगमेंट पी क्यूवरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर ते ट्रायंगलच्या आतमध्ये तरी परपेंडिक्युलर होत नाही. त्यामुळं आपण काय केलं, सेगमेंट पी क्यू बाहेर वाढवली आणि ही अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. सेगमेंट सी आर ही एक अल्टिट्यूड झाली. मग आता हे 3 सेगमेंट्स कोणते कोणते? ए पी, क्यू बी आणि सी आर हे सेगमेंट्स एकत्र भेटतात का इथे कुठे? नाही. म्हणून आपण काय केलं, हे पुढे एक्सटेंड करून घेतले आणि ते या पॉईंटला भेटले. म्हणजे हा पॉईंट म्हणजे ऑर्थोसेंटर झाला. करेक्ट. म्हणून प्रॉपर्टी काय येईल? द ऑर्थोसेंटर ऑफ ॲन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे विशालकोन त्रिकोणाचा जो लंबसंपात बिंदू आहे हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. बरोबर, हा तो त्रिकोण झाला आणि त्याच्या बाह्य भागात हा लंबसंपात बिंदू आहे. राईट. म्हणजे ऑर्थोसेंटर ऑफ ॲन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज एक्सटिरियर ऑफ दॅट ट्रायंगल. ट्रायंगलच्या बाहेर असतो. आता बघूयात मीडियन म्हणजे काय. ओके, आणि सेंट्रिऑइड म्हणजे काय. मराठीमध्ये मीडियनला काय म्हणतात? मध्यगा. आणि सेंट्रिऑइडला काय म्हणतात? मध्यगा संपात बिंदू. तर मग मीडियन म्हणजे काय? द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज मीडियन ऑफ द ट्रायंगल. वर्टेक्स आणि मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड ही जोडणारी रेषाखंड म्हणजे मीडियन. म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाचे मध्यगा म्हणतात. हा त्रिकोणाचा शिरोबिंदू झाला आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू झाला हा. ती जोडणारी रेषाखंड म्हणजे मध्यगा झाली. ओके. आता देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड. इट इज डिनोटेड बाय जी. ओके. म्हणजे आता हा एक ट्रायंगल आहे समजा. मग आता काय केलं आहे, प्रत्येक व्हर्टेक्समधून त्याच्या समोरच्या बाजूवरती जो मिड पॉईंट येतो ते जॉईन करून घेतलेत. ती झाली मीडियन. ओके. म्हणजे आता व्हर्टेक्स एमधून ई हा पॉईंट जोडला, जो पॉईंट सेगमेंट बी सीचा मिड पॉईंट आहे. तसंच व्हर्टेक्स बीमधून एफ हा पॉईंट जोडला, जो सेगमेंट ए सीचा मिड पॉईंट आहे. आणि व्हर्टेक्स सीमधून डी हा पॉईंट जोडला, जो सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे. म्हणून सेगमेंट ए ई
सेगमेंट BF अँड सेगमेंट CD आर मीडियन्स ऑफ दिस ट्रायंगल. आणि त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो Gने डिनोट करतात. ओके, मराठीमध्ये त्याला म्हणतात मध्यका संपात बिंदू, जो Gने डिनोट करतात. ऑलराईट, नेक्स्ट बघा प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रॉइड. आता हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा सेंट्रॉइड ट्रायंगलच्या आतमध्ये आहे. हा आपला अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा सेंट्रॉइड ट्रायंगलच्या आतमध्ये आहे. हा आपला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, त्याचाही सेंट्रॉइड ट्रायंगलच्या आतमधल्या साईडला आहे. म्हणून त्याची काय प्रॉपर्टी बनते, फॉर ऑल टाईप ऑफ ट्रायंगल्स द लोकेशन ऑफ सेंट्रॉइड G इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या मध्यका संपात बिंदू G चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. म्हणजे आता बघा, सेंट्रॉइड मध्यकाचा झाला आणि ऑर्थोसेंटर अल्टिट्यूडचा झाला. ओके, अल्टिट्यूडच्या केसमध्ये काय होतं की ऑब्ट्यूस अँगलला तेवढा सेंट्रॉइड बाहेर होता, करेक्ट, ट्रायंगलच्या बाहेरच्या साईडला होता. राईट अँगलला तो व्हर्टेक्सवरती होता आणि अक्यूट अँगलला तो आतमध्ये होता, ट्रायंगलच्या आतमध्ये होता. पण सेंट्रॉइडच्या केसमध्ये काय होतं आहे की तिन्ही टाईपच्या ट्रायंगल्समध्ये तो ट्रायंगलच्या आतल्या साईडलाच असतो. हा फरक आहे सेंट्रॉइड आणि ऑर्थोसेंटरमध्ये. नेक्स्ट प्रॉपर्टी काय होते सेंट्रॉइडची, द सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशो ऑफ 2:1. म्हणजे संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यकाचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. म्हणजे काय, तर आता या 3 मीडियन्स आहेत. ओके, तर या मीडियनचा हा जो आहे हा सेंट्रॉइड आहे. तर हा सेंट्रॉइड काय करतो की प्रत्येक मीडियनचं 2:1 प्रपोर्शनमध्ये डिव्हिजन करतो. मग आता 2:1 मध्ये 2 पार्ट कोणता आणि 1 पार्ट कोणता, तर व्हर्टेक्सच्या साईडचा जो पार्ट असतो तो 2 आणि साईडच्या साईडचा जो पार्ट असतो तो असतो 1. ओके, आता ते लक्षात कसं ठेवायचं, तर फॉर एक्झाम्पल हा राईट अँगल ट्रायंगल घ्या. ओके, मग ही एक मीडियन घ्या. तर याच्यामध्ये 1 पार्ट कुठल्या साईडला असणार आहे आणि 2 पार्ट कुठल्या साईडला असणार आहे. इथे तर आपल्याला क्लिअर समजतं की हा छोटा आहे म्हणजे हाचा 1 पार्ट असणार, हा मोठा आहे म्हणजे ह्याचा 2 पार्ट असणार, करेक्ट. पण जर ते व्हिज्युअली समजत नसेल तर कसं लक्षात ठेवायचं, तर जी साईड असते, आता ही साईड आहे ही कशी दिसते, 1 सारखी दिसते, करेक्ट. 1 कसं लिहितो आपण, सरळ लाईन, ही दिसते सरळ लाईन. म्हणून साईडच्या कडेचा जो पार्ट आहे तो असतो 1 पार्ट. ओके, आणि हा जो व्हर्टेक्स आहे त्याच्या पलीकडचा जो पार्ट असतो तो असतो 2 पार्ट. तसंच इथं कुठे आहे साईड, ही आहे साईड, म्हणून ह्याच्या पार्टचा पार्ट असणार 1 पोर्शन आणि व्हर्टेक्सकडचा पार्ट असणार तो 2 पोर्शन. ओके, तसंच इथेही बघा, इथे ही मीडियन आहे, व्हर्टेक्सकडचा पार्ट 2 पोर्शन, साईडकडचा पार्ट 1 पोर्शन, राईट. व्हर्टेक्सकडचा पार्ट 2 पोर्शन, साईडकडचा पार्ट 1 पोर्शन. तसंच इथे साईडकडचा पार्ट 1 पोर्शन, व्हर्टेक्सकडचा पार्ट 2 पोर्शन. कुठल्याही टाईपच्या ट्रायंगलमध्ये मीडियन नेहमी 2:1 प्रपोर्शनमध्ये डिवाईड होते. त्यामुळं पूर्ण मीडियन जर का बघायला गेलं तर ती 3 पोर्शन इतकी असते आणि सेंट्रॉइडपासून जर त्याचं प्रपोर्शन पाहिलं तर 2:1 पोर्शनमध्ये असतं. ओके, आता या प्रॉपर्टीजवरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, त्यामुळं समजून घ्या. नेक्स्ट बघा, अल्टिट्यूड अँड मीडियन्समध्ये काय फरक आहे. नॉर्मली काय होतं, जेव्हा आपण शिकतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की अल्टिट्यूड म्हणजे काय, पण जेव्हा मीडियन बघतो त्यावेळी आपण अल्टिट्यूड विसरतो किंवा अल्टिट्यूड आणि मीडियनमध्ये कन्फ्युजन होतं. ऑलराईट, आणि 2 दिवसानं जर तुम्ही बघितलात आणि तुम्हाला म्हटलं की अल्टिट्यूड म्हणजे काय, तर तुम्ही मीडियन सांगता आणि मीडियन म्हणजे काय म्हटलं तर तुम्ही अल्टिट्यूड सांगता. त्यामुळे आपण काय करूयात, या स्क्रीनमध्ये आपण कम्पॅरिझन करूयात की अल्टिट्यूड कसा असतो आणि मीडियन कशी असते. तर बघा, हा आपण एक्झाम्पलसाठी अक्यूट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे दोन्हीकडे. परपॅन्डिक्युलर ड्रॉ करतो व्हर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवरती, तो असतो अल्टिट्यूड. आणि व्हर्टेक्सपासून समोरच्या साईडचा मिड पॉईंट जॉईन करतो, ती असते मीडियन, करेक्ट. म्हणून इथे लिहिले परपॅन्डिक्युलर फ्रॉम व्हर्टेक्स टू देअर अपोजिट साईड म्हणजे अल्टिट्यूड. सेगमेंट जॉईनिंग टू व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज मीडियन. नेक्स्ट, अल्टिट्यूडच्या पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्सला
ऑर्थोसेंटर म्हणतात आणि मीडियनच्या पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्सला सेंट्रॉइड म्हणतात. नेक्स्ट पॉईंट काय, ऑर्थोसेंटर डज नॉट डिवाइड अल्टिट्यूड इन प्रपोर्शन अँड सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन इन 2:1 प्रपोर्शन. हे त्याचे फरक आहेत. ठीक आहे. आता तरीही बघा, तुम्हाला जर का आणि 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर किंवा एक्झामच्या वेळी जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अल्टिट्यूड म्हणजे काय, त्यावेळी तुम्ही कन्फ्यूज होता. मग त्यावेळी तुम्हाला वाटतं की समोरच्या साईडचा मिड पॉईंट जोडणारा असतो तो अल्टिट्यूड असतो की मीडियन असतो, किंवा समोरच्या साईडवरती परपॅन्डिक्युलर जो असतो तो अल्टिट्यूड असतो की मीडियन असतो, हेच कन्फ्युजन होत नाही. तुम्हाला माहिती असतं की एकामध्ये परपॅन्डिक्युलर ड्रॉ होतो आणि एकामध्ये मिड पॉईंट जॉईन होतो, पण त्याला म्हणायचं काय, मिड पॉईंटवाल्याला मीडियन म्हणायचं की मिड पॉईंटवाल्याला अल्टिट्यूड म्हणायचं, हेच कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. राईट, अल्टिट्यूड कॅपिटलमध्ये लिहिलं. स्पेलिंग काय येतं, ALTITUDE. ठीक आहे. याच्यामध्ये बघा टी आहे, करेक्ट. टी इज अ साइन ऑफ परपॅन्डिक्युलर. राईट, टीमध्ये बघा इथे परपॅन्डिक्युलर होतं. तसं मीडियनमध्ये कुठे टी आहे का हो, नाही आहे. म्हणजे मीडियनमध्ये परपॅन्डिक्युलरचं साईनच नाही आहे. राईट, जर मीडियनमध्ये परपॅन्डिक्युलरचं साईन नाही आहे याचा अर्थ मीडियन ड्रॉ करताना समोरच्या साईडवरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ होत नाही. मग राहतं काय, तर समोरच्या साईडचा मिड पॉईंट जॉईन होतो, म्हणून त्याला मीडियन म्हणतात. आता अल्टिट्यूडमध्ये टी आहे, टीमध्ये परपॅन्डिक्युलर होतं, म्हणून अल्टिट्यूड ड्रॉ करताना समोरच्या साईडवरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ होतो. तसंच मीडियनमध्ये मिड आहे, म्हणून समोरच्या साईडचा मिड पॉईंट जॉईन करून मीडियन ड्रॉ करतात. राहील लक्षात. म्हणजे अल्टिट्यूड परपॅन्डिक्युलर ड्रॉ करून काढतात, मीडियन राहील लक्षात म्हणजे अल्टिट्यूड सेंटर पॉईंट जॉईन करून काढतात. कळतंय. ऑल राईट दॅन. आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूयात. प्रॅक्टिस सेट 4.1. In triangle LMN, dash is an altitude and dash is a median. Write the name of appropriate segments. जस्ट आपण पाहिलं आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय, इथे टी आहे म्हणजे तो परपॅन्डिक्युलर असतो. इथे परपॅन्डिक्युलर सेगमेंट कोणती आहे, सेगमेंट LX, करेक्ट. म्हणून या रिकामी स्पेसमध्ये काय येईल, सेगमेंट LX. ओके, नुसतं LX लिहायचं नाही, इट इज अ सेगमेंट, इट इज नॉट अ लाईन. करेक्ट, ती सेगमेंट आहे, ती लाईन नाही आहे, म्हणून सेगमेंट LX लिहायचं, नुसतं LX लिहायचं नाही. नेक्स्ट, डॅश इज अ मीडियन. आता मीडियन उरतं का इथे, LY उरतं, म्हणून सेगमेंट LY इज अ मीडियन. कळतंय. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ड्रॉ अन अक्यूट अँगल ट्रायंगल PQR, ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड, नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल PQR ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्याच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला नाव द्यायचं आहे O. ठीक आहे, चला तर मग ड्रॉ करूयात. अक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण. आता त्याच्यासाठी आपल्याकडे काय मेजरमेंट नाही आहे, आपण रँडम एक लघुकोन त्रिकोण काढायचा म्हणजे अक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. हा एक आपला रँडम लघुकोन त्रिकोण झालेला आहे अक्यूट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, अक्यूट अँगल म्हणजे काय, त्याच्यातला प्रत्येक अँगल 90 अंशापेक्षा लहान असला पाहिजे म्हणजे अक्यूट अँगल ट्रायंगल. आता याच्यामध्ये हे तिन्ही अँगल 90 अंशापेक्षा लहान दिसत आहेत ना, म्हणजे हे अक्यूट अँगल ट्रायंगल झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. आता पहिल्यांदा काय करायचं, ट्रायंगल ड्रॉ केला आहे तर पहिला त्याला नाव द्यायचं. त्याने नाव काय सांगितलं, PQR ड्रॉ करा, म्हणून या ट्रायंगलला नाव राहील PQR, ट्रायंगल PQR. आता काय करायचं आहे, याच्यात अल्टिट्यूड ड्रॉ करायचं आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय, अल्टिट्यूडमध्ये टी आहे ना, टी परपॅन्डिक्युलरचं साईन आहे, उलटं टी हे परपॅन्डिक्युलरचं साईन आहे ना, म्हणून अल्टिट्यूड ड्रॉ करताना परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायच्यात. मग आता परपॅन्डिक्युलर कसं ड्रॉ करायचं बघा, हा जो आपला
हा जो आपला सेट स्क्वेअर आहे, हा सेट स्क्वेअर एका लाईनला परपेंडिक्युलर ठेवायचा आहे आणि त्याचा दुसरी साईड व्हर्टेक्समधून जाईल अशा प्रकारे ठेवायचं आहे. काय केलं, हा अशा प्रकारे ठेवला. याची ही जी साईड आहे ही सेगमेंट पी क्यूला अलाइन केली आणि दुसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट आरमध्ये जाईल अशा प्रकारे ठेवला. ठीक आहे. आता बघा इथं सेगमेंट पी क्यूला अलाइन आहे आणि दुसरी साईड आहे ती पॉईंट आरमधून पास होते. आता काय करायचं, इथे आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. ठीक आहे. आता या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला इथे नाव देऊयात ए. आता हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणून परपेंडिक्युलरचं साईन द्यायचं. तसंच आता काय केलं, पॉईंट आरमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तसंच पॉईंट पीमधून आणि पॉईंट क्यूमधून पण ड्रॉ करायचं आहे. हे बघा, पहिल्यांदा सेगमेंट पी आरला अलाइन केलं साईड. ओके. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट क्यूपर्यंत येईपर्यंत खाली 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 घेत आलो अलॉंग विथ सेगमेंट पी आर. ठीक आहे. आता या ठिकाणी सेगमेंट पी आरला अलाइन आहे आणि हा पॉईंट क्यूमधून पास होत आहे. करेक्ट. मग आता इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ओके. आता इथे पण परपेंडिक्युलर साईन द्यायचं, इथे नाव द्यायचं बी. आता ही नावं तुम्ही काहीही द्या, त्यांनी असं काही मॅन्डेटरी ठेवलं नाही की ही नावं असली पाहिजेत. त्यांनी फक्त मॅन्डेटरी कोणतं ठेवलं, ट्रायंगलचं नाव आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके. आता पुन्हा व्हर्टेक्स पीमधून सेगमेंट क्यू आरवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. परत आपण काय केलं, एक साईड अलॉंग विथ सेगमेंट क्यू आर ठेवली आणि पॉईंट पीच्या व्हर्टेक्समध्ये जाईल अशा प्रकारे सेट स्क्वेअर सेट केला. ठीक आहे. आता बघा इथे पॉईंट पीमधून पास होते आणि दुसरी साईड क्यू आरला अलाइंड आहे. आता इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. हा झाला परपेंडिक्युलर. या पॉईंटला नाव देऊया सी. आता यांचा जो पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स आहे याला काय नाव असणार आहे, ओ. त्यांनी सांगितलेलं आहे. हा पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स, या पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्सला नाव दिलं ओ. ठीक आहे. आता त्यांनी जे क्वेश्चनमध्ये सांगितले ते पॉईंट्स कव्हर झालेत का बघा. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, ड्रॉ अँड अक्यूट अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, त्याचा अल्टिट्यूड ड्रॉ करा. आहेत तिन्ही अल्टिट्यूड्स, सेगमेंट ए आर, सेगमेंट बी क्यू आणि सेगमेंट सी पी. हे अल्टिट्यूड्स आहेत आणि ओ इज पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स. केला ड्रॉ. तसं आता इथे लिहायचं, ट्रायंगल पी क्यू आर इज अक्यूट अँगल ट्रायंगल. सेगमेंट ए आर, segment BQ, segment CP are altitudes of acute angle triangle PQR. Point O is point of correspondence of altitudes. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4.1चे 2 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जर लक्षात ठेवण्याच्या पद्धती जर सोप्या वाटल्या असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे 4.1चे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा तो व्हिडिओ सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. पुन्हा भेटूया प्रॅक्टिस सेट नंबर 4.1च्या पार्ट नंबर 2मध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केले अल्टिमेट गाईड.